सो हॅलो गाईज, मी अवंतिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर आज ऑफिसला सुट्टी दिली होती म्हणून अचानक भयानकमध्ये प्लॅन करून आम्ही निघालो दर्शनासाठी. तर एकत्र तयार होऊया. सो आम्ही म्हणजे मी आणि सरी माझी फ्रेंड, आम्ही दोघीजणी जात आहोत. तर मी तयार झालेली आहे. मी घरातून परमिशन नाही घेतली अजून, एवढी रेडी झाली. आणि तर आत्याची परमिशन घेत होती मी, ती नाही बोलली म्हणून मग मी डायरेक्ट पप्पांना फोन लावला. ते मला डिरेक्ट जा म्हणून बोलले, तर मी त्याची थोडी मजा घेत होती. सो मी निघते जाण्यासाठी. सरी आपल्याला बस स्टॉपवर भेटणार आहे, तर तिथून आम्ही निघणार होतो की. तर मी निघाली आहे. आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत. इथून ठाणा स्टेशनला जाणार, मग ठाणा स्टेशनवरून कर्जतची ट्रेन पकडून खोपोली. देन तुम्हाला कळलं असेल खोपोलीवरून मी कुठे जाणार, थोडंफार आयडिया आली असेल. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल. सो मी ठाणा स्टेशनला आलेली आहे. 2 मिनटं आम्हाला फक्त, म्हणजे आम्ही 2 मिनटंच लवकर आलेलो. नंतर लगेच ट्रेन आली कर्जतची. सो आपण जाऊया. तर हिनी ना टॉप्स घातलेले फक्त कानातले, तर मग तेच बघत होती दुसरे कोणते मिळत आहे का. तर तिने घेतले आणि मी घेणार नाही असं होणार नाही. सो मी पण घेतले ना. तर माझ्या एका हातात कॅमेरा होता म्हणून मग ती मला घालून देत होती. कसे वाटतात सांगा नक्की. तर इथे ना ट्रेन थांबली होती थोड्या वेळ. हिला थोडं बाहेर जाऊन बघायचं होतं. पाऊस पण पडत होता, छान मस्त मौसम झालेला. सो कर्जत स्टेशन आलेलं आहे, तर आपण उतरूया. आणि आम्हाला ना जस्ट 5 मिनटंच लेट झालं आणि खोपोलीची ट्रेन मिस झाली आमची. सो आता 1 तास इथे थांबायला लागेल, एवढं 5 मिनटासाठी फक्त. तर बसलो आम्ही इथे. पावसामुळे सगळं मेकअप खराब झाले होतं म्हणून मग स्टेशनवरती पावडर लावत होतो. मस्त इथे स्टेशनवरतीच रेडी झालो. आणि हिला भूक लागलेली म्हणून आणि नेमकं तेवढ्यामध्ये वडापावाला पण आला. सो आम्ही वडापाव घेतला आणि तिथे खात बसलो. खात होतो आणि तेवढ्यात नेमकं ट्रेनसुद्धा लगेच आली. सो खोपोलीची ट्रेन आली आहे. आपण इथून लगेच निघालो खोपोलीला जाण्यासाठी. खूप असं छान थंडगार असं वातावरण झालेलं, सगळीकडे हिरवळ होतं मस्त, कारण रिसेंट पाऊस पडलेला. सो आम्ही उतरलो इथे खोपोली स्टेशनला. इथून शेअरिंग ऑटोसुद्धा आहे 20 रुपीज पर पर्सन, पण आम्ही 1.5 किलोमीटरवरतीच आहे, सो आम्ही चालत आलो. खूप छान प्रवेशद्वार आहे. त्याच्या बाजूने एक छोटंसं गेट आहे, तिथून आतमध्ये एंट्री आहे. इथे 1-1 रुपया देऊन चप्पल स्टँड आहे, तो तिथे आपण चप्पल काढून पाय धुवून नंतरला मग आपण आतमध्ये गेलो. पाताळगंगा नदीच्या शेजारी असलेल्या परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आश्रममध्ये आपण आलेलो आहोत. खूप छान आणि निसर्गरम्य शांतप्रिय असं वातावरण आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये येण्यासाठी खूप उत्तम ठिकाण आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की या. इथे सद्गुरू गगनगिरी महाराज यांचं समाधीस्थळ आहे. खूप छान असं मनाला शांतता देणारं असं ठिकाण आहे. सो आम्ही इथे थोड्या वेळ मेडिटेशन केलं. महाराजांनी 4 फेब्रुवारी 2008 रोजी या आश्रममध्ये महासमाधी घेतली होती. ही महाराजांची गुफा आहे. इथे ते योग साधना करायचे. महाराजांचं मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर होतं आणि त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1906 रोजी झाला होता. खूप छान निसर्गरम्य ठिकाण आणि शांतप्रिय परिसर आहे. तुम्ही नक्की या इथे. इथून ना जवळच कपारी वॉटरफॉलसुद्धा आहे. याचं मेन अट्रॅक्शन म्हणजे हे पाणी ट्युनेलवरून खाली कोसळतं. सो नक्की एकदा जाऊन या. आम्ही निघालो आहोत रिटर्न ठाण्याला जाण्यासाठी. सो आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढच्या वेळी आम्ही कुठे जायला पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.